वर्दी तशी पाहिली तर त्या वर्दीला किंमत असते, त्या स्टार्सना, त्या बॅचला आणि त्या वर्दीला किंमत आहे. आतमधला माणूस कसा असतो ते शोधण्याचं काम आपलं असतं. तुम्ही कुणालाही वोट केल्यानंतर ते कुठे जातील याचा भरोसा कशाचाच उरलेला नाही आहे. वेगळेही होतात, परत एकत्रही येतात. कोण कुणाचं, कोण कुठे कसं चाललंय, काय, कोणी कुणाची सतरंजी उचलली, कोण कुणासाठी कुठे मार खायला गेला, कोण कुठे भांडण करून आला. येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांना अधिकाधिक वेळ लागेल की काय, की अरे आपण कुणासाठी नेमकं भांडत होतो. आपल्याला नाही फरक पडत आहे एखाद्या लेकीवर बलात्कार झाला तर, आपल्याला नाही फरक पडत आहे चुकीचा माणूस त्याच्यावर केसेस झाल्या. आदल्या दिवशी माणूस हे पाठवतो, अरे अरे बघितलंस का या मुलीचं ह्या अत्याचार केला, तो कसा सुटला आणि तो असा हे आता ठरवलं. अरे मग झाडांना कसं वाचवाय, आणि लगेच ते दुसऱ्या हॅपी न्यू इयर. अरे कसला हॅपी न्यू इयर? नाशिकमधली झाडं कशाला, कुठलीही झाडं जे तोडतायत त्यांनाही इथेच राहायचंय, त्यांच्या मुलांना आणि आपल्याही. जो खरा साधू आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणणारे तुकोबांची आपली परंपरा, आणि आपण त्यांची मुलावत असं म्हणतो ना, त्यांचा महाराष्ट्र म्हणतो ना, मग ते त्यांना तरी कसं मान्य होईल? जगाच्या पाठीवर कुठलाही प्राणी असा नाही या पृथ्वीचं नुकसान करतोय, एकही प्राणी नाही. आपणच जाळतोय. डोंगर खाणारी जमात झाली आपली. 25 वर्षापूर्वी विचार केला होता का की असं पाणी हे बाटलीतनं विकलं जाईल? येणाऱ्या काळामध्ये मग ऑक्सिजन बार असतील, तोडा सगळं फोडा आणि मग बघा काय होतं तुमच्या पुढच्या पिढ्यांचं. कारण सूर्य कधीच बुडाला आहे, तो आत्ता तुम्ही बघायला सुरुवात केली की अरे दिसत नाही. ओके, रेडिओ सिटी मराठीवर अभि आहे तुमच्या सोबत आणि शोचं नाव हाऊसफुल आहे. पण एक लवकरच मॅजिक येतोय तुमच्यासमोर, आणि मॅजिक म्हणजे असा की तुम्हाला थोडासा प्रश्नांमध्ये पाडेल आणि त्याच्यानंतर तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील चित्रपटाच्या एंडिंगपर्यंत. पण तोपर्यंत तुम्हाला खिळून ठेवणारा असा मॅजिक हा चित्रपट असणार आहे. त्याचा एक सुंदर असा सुगंधसुद्धा आहे. तो सुगंध असा आहे की त्याच्यात एक जितू जादा अडकलेला आहे संपूर्णपणे. आणि म्हणजे जर बघायला गेलं तर एकूणच हा चित्रपट मराठीमध्ये बनला आणि तो आता बघायला कधी मिळणार अशी सगळ्यांना उत्सुकता लागली. कारण बघायला थोडा वेगळ्या धाटणीचा चित्रपट, आणि सगळ्यांना असं वाटतंय की यार हे काहीतरी असं आहे जे कॉन्टेंट ड्रिव्हन असेल आणि आता बघायचं आहे. सो त्या चित्रपटाबद्दल गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत संपूर्ण टीम आहे चित्रपटाची. संपूर्ण म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप रवींद्र करमरकर सर आहे, म्हणजेच डिरेक्टर. सोबतच जुई आहे आपल्यासोबत, लीड आहे चित्रपटात. कोण आहेस तू हे तो विचारतोय ट्रेलरमध्ये, पण तू इथे सुद्धा ओळखू येत नाही कारण तिथे एकदमच नो मेकअप लुक आहे तुझा. आणि जितू दादा म्हणजे खरं तर तुला पोलिसाच्या रोलमध्ये बघणं आम्हाला प्रचंड आवडतं. म्हणजे एका सिरीजमध्ये तू पोलीस म्हणून मेलास आणि त्याच्यानंतर मग आमचं असं झालं यार हा भारी पोलीस आहे, याला परत पोलीस मिळाला पाहिजे आणि मिळाला. या मला बोलायचं आहे तुझ्याशी की पोलीस या संकल्पनेबद्दल तुझं एकंदरीत काय मत आहे? तू जो पोलीस साकारतोस तो इव्हेंच्युअली जो असतो तो एकदम वेगळा पोलीस असतो, पण आतला पोलीस त्याचा वेगळा असतो. हो नाही काय ना, मला वाटतं की ती वर्दी ही तशी पाहिली तर त्या वर्दीला किंमत असते. सर्वसाधारण माणूस जर बाहेर पडला तर त्याला काही आहे का? ते जे आहे हवालदाराचा ड्रेस आहे तर हवालदार, PSI आहे तर PSI, कमिशनर तर कमिशनर. त्या स्टार्सना, त्या बॅचला आणि त्या वर्दीला किंमत आहे. आतमधला माणूस कसा असतो ते शोधण्याचं काम आपलं असतं कलाकाराचं. तर प्रत्येक ठिकाणी घातमधला पोलीसवाला वेगळा होता, काटेकर वेगळा होता सिक्रेट गेम्सचा. याच्यातला पोलीसवाला वेगळा आहे. याच्यातला पोलीसवाला स्वतःच्या अपराधीपणाच्या भावनेनं पछाडलेला, गंडलेला आणि प्रचंड आत्मविश्वास असलेला, पण नंतर त्याचं काय होत जातं मातेरं, तो सूड उगवतोय स्वतःवर की त्याच्यावर ही सूड उगवते का, हा तिच्यावर सूड उगवतोय का, काय नेमकं आहे हे रहस्य 1 तारखेला उलगडेल. अच्छा, बट तू अत्तर लावतोस, परफ्यूम, डिओड्रंट काय वापरतोस? सगळं वापरतो मी. मला शौक आहे, अत्तराचाही शौक आहे, डिओड्रंटचाही आहे, परफ्यूमचाही आहे. अच्छा. पूर्वी परवडत नव्हतं तेव्हा काय आफ्टर शेव एवढंच परवडायचं लावायला, आणि छोटे छोटे डिओड्रंट यायचे. ते जसं आपले एक कळू लागलं किंवा उत्तम अत्तर पण मिळतात. आधी स्वस्तातले होते, मग थोडे महागातले आले. मग नंतर लक्षात आलं की महाग आणि स्वस्त याच्यापेक्षा काही सुगंध असे जे प्राजक्ताचा सुगंध असेल किंवा ऊदचा असेल. आता ऊद खूप महाग मिळतो. अच्छा.
हां, ओरिजिनल घ्यायला गेलं तर. ओके. तर तसं आहे. तर वापरतो, आनंदाने वापरतो. सही आहे. आणि जुई, तुझं यातलं कॅरेक्टर फार वेगळं दिसतं आणि तू म्हणजे बबली वगैरे मुलगी आणि यात तसं काहीच नाही आहे. हो. फार कॉन्ट्रडिक्टरी आहे तुझ्यासाठी. हम्म. आणि मॅजिक नावाचा चित्रपट, मॅजिक नावाचा परफ्यूम तो तू याला इंट्रोड्यूस करवतेस आणि त्याच्यानंतर सगळंच त्या मॅजिकने सगळंच गणतं. हो हो. सो काय आहे? एकंदरीत जरा सांग आम्हाला ओव्हरव्ह्यू. आता मी इंट्रोड्यूस करवते की नाही हे तर तुम्हाला फिल्म बघितल्यावरच कळेल, कारण ओके डेफिनेटली ती काहीतरी आठवण आहे त्या परफ्यूम बरोबरची आणि काहीतरी कनेक्शन आहे त्याचं. ओके. कॅरेक्टर बद्दल सांगायचं तर गर्ल नेक्स्ट डोअर आहे, एक साधी मुलगी आहे ती, तिचं काहीतरी करायला आली, पण आता तिचे काही ऑल्टरनेट मोटिव्स आहेत की नाही आहेत, की ती जसं आपण म्हणू शकतो की सूड घ्यायला आली आहे की तो पोलीस इन्स्पेक्टरच घेतोय, नक्की काय आहे ते सगळं जे काही मॅजिक त्याच्या भोवती आहे, त्या सस्पेन्स भोवतीचं ते तर 1 जानेवारीला कळेलच. पण अर्थातच एकतर वेगळा जॉनरा आहे, आपला सायकोलॉजिकल थ्रिलर आहे फिल्म, आणि मला पर्सनली हा जॉनरा खूप आवडतो आणि मी डेफिनेटली ऑडियन्सला हे सांगेन की खूपच ग्रिपिंग आहे स्टोरी. आणि मला असं वाटतं ह्याचा जो क्लायमॅक्स आहे त्यासाठी म्हणजे मी पण जेव्हा फिल्म पाहिली झाल्यानंतर तेव्हा मी पण उत्सुक होते आणि डेफिनेटली ऑडियन्सला ती उत्सुकता असणार आहे आणि नंतर ते सरप्राईज होणार आहेत एंडला. सो दे लव्ह इट. पण सर, साऊथमध्ये असे चित्रपट फार बनतात, ते त्यांच्या लँग्वेजमध्ये बनतात, तिथे किती ते स्ट्रेंज साऊंड करत असतील, मग हिंदीत डब होतात आणि मग तरी पण आपल्या लोकांना त्यात इंटरेस्ट. हा तर आपल्या लँग्वेजमधला सस्पेन्स थ्रिलर बनतोय. सो सस्पेन्स थ्रिलर तुमच्याकडे आला, त्याच्यानंतर मी बघितला डार्क फेम्स पण भरपूर आहेत, पण अजून काय काय एलिमेंट्स आहे या चित्रपटात? एलिमेंट्स असं सांगता येणार नाही. मला वाटतं उत्तम लिखाण याचं. अच्छा. म्हणजे योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी कमीत कमी शब्दांमध्ये हा सिनेमा लिहिलेला आहे. आणि योगेशची ती खासियत आहे खरं तर, कारण उत्तम लेखक आहे तो. सो अभिनय त्यांना जास्त दिसणार ह्या सगळ्यामध्ये. बिटवीन द लाईन्स ज्या आपण म्हणतो त्या सर्वात जास्त ह्या चित्रपटामध्ये आहेत. सो त्याची एक गती आहे त्या प्रत्येक गोष्टीची, ती लय त्या ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. सो हे असे वेगळेच एलिमेंट आहेत. ओके. सो कारण मी याच्यामुळे विचारलं तुम्हाला, कारण आई कुठे काय करते ह्या टेलिव्हिजन सिरियलमध्ये तुम्ही आई काय करते सोडून सगळं दाखवतायत आणि ते इतकं आवडतंय लोकांना की त्याचा अनुपमा झाला. अनुपमा तिथे फुटलंय अक्षरशः हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये, की लोक इतका अनुपमा बघता, अनुपमासाठी वेडे झालेत लोक. सो ह्या आई कुठे काय करते बद्दल पण मला जरा तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी चित्रपटामध्ये जेव्हा तुम्ही जुईला कास्टिंग केलं तेव्हा काय होती प्रोसेस? म्हणजे झोपेतून उठली की लगेच बनवून पाठव, म्हणजे मला ते कळेल की एकंदरीत तू कशी नो मेकअपमध्ये वगैरे दिसतेस, किंवा काय होतं एक्झॅक्टली क्रायटेरिया कसा होता सिलेक्शनचा? कारण जितू दादाला तर तुम्ही बघितलंच होतं. क्रायटेरिया असं नव्हता, आम्हाला फक्त फ्रेश चेहरा हवा होता. कारण आधी कोणी ते काम केलंय, बरीच ह्याच्यामध्ये दिसते असं नको होतं. सो आम्ही बऱ्याच जणांच्या ऑडिशन घेतल्या होत्या, पण मनासारखं कोण मिळत नव्हतं. थँक्स टू मुग्धा गोडबोले रानडे की तिने अचानक सजेस्ट केलं. आम्ही सगळे थांबलो होतो, अरे आता कोण मिळणार असं झालं होतं आम्हाला. ओके. आणि मुग्धाशी बोलता बोलता मुग्धा म्हणाले की मी एक मुलगी सजेस्ट करते, तू तिला बोलून बघ. आणि जुई आली, आम्ही ते ऑडिशन घेतली, तिने बघितलं आणि तिने जिंकलं. पण एक एन्काउंटर स्पेशलिस्टचा रोल करायचा, मग माइंडसेट पण थोडासा तसा, आणि मग तसं आपल्याला स्क्रीनवरती दिसण्यासाठी स्वतः थोडेफार चेंजेस पण करावे लागतात. मग कशी होते प्रोसेस ती, जेव्हा तू एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून आला? हवालदार म्हणून तर एक वेगळं कॅरेक्टर असतं माणसाचं, पण इथे एक वेगळा रुबाब असतो. काही वाचलं होतंस, कोणाला रेफर केलं होतंस? नाही, काही वाचलं नव्हतं. पोलिसांना अनेकदा भेटलेलो आहे, अनेक पोलिसांबरोबर मैत्री आहे. तो माणूस पकडायचा होता त्याच्या आतमधला. खरं तर आम्ही हे 2 वेगवेगळ्या सीझन्समध्ये शूट करणार होतो, जे आधी रवीच्या डोक्यात होतं, पण काही कारणास्तव सिनेमा सुरू व्हायलाच उशीर झाला. नाहीतर एक 2 वेगवेगळे ऋतू पकडायचे होते. तेव्हा शरीरामध्ये वेगवेगळे बदल करायचे असं पण ठरलं होतं, पण तेवढा वेळच मिळाला नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात मेकअपमध्ये काय बदल करता येईल, एक सुखलोलूप झालेली काया सुखवस्तू, मग हळूहळू थोडासा डिप्रेशनकडे गेलेला माणूस कसा असू शकतो, काय त्याच्यात बदल होऊ शकतात, हे मेकअपद्वारे आणि याच्याद्वारे करण्याचा प्रयत्न केला. ओके. बाकी
काही गुणवैशिष्ट्य त्या त्या माणसाची त्या त्या लिखाणामध्ये दडलेली असतात. ती लिखाणात तुमच्या संवादामार्फत इतर व्यक्तिरेखा जे तुमच्याबद्दल बोलत आहेत त्यावरून, जे प्रसंग त्याच्या आयुष्यात घडत आहेत त्यावरून त्याचा एक आलेख तुम्हाला काढावा लागतो दिग्दर्शकाबरोबर बसून. आणि तो आलेख काढल्यानंतर मग सिनेमाचं शूटिंग रॅन्डम होतं ना, म्हणजे ते काही 1 2 3 4 ते 60 असं होत नाही. कधी 1, कधी 4 नंबर सीन, कधी 44 नंबर, मग 60 नंबर, मग 3 नंबर, मग 17, मग 21, मग 52. तर ते तुम्हाला तुमच्या मनाशी त्या त्या ठिकाणी ते करत असताना तुम्ही ते डोक्यात ठेवून करता. शिवाय आमच्या सिनेमामध्ये एक चंक झाल्यानंतर दुसरा चंक व्हायला खूप वेळही गेला मध्ये. काही कारणं होती, काही अडचणी होत्या, काय होतं मला माहीत नाही त्याच्याबद्दल, पण बराच काळ गेला. चित्रपट सुरू झाला होता त्याला जवळपास 1.5 वर्षाच्या वर होऊन गेला. पण तो आता येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. म्हणजे हिचा पहिला चित्रपट होता शूट केलेला, त्यामध्ये तिचे 3 चित्रपट येऊन गेले सुद्धा. बेस्ट डेब्युटंटचा अवॉर्ड भलत्याच चित्रपटाने मिळालाच पण तिला. अच्छा, असं आहे. छान. आणि म्हणजे सगळ्या पॅरामीटर्स मध्ये फिट होऊन अवॉर्ड्स घेऊन आणि मग आता प्रेक्षकांसमोर येतोय. म्हणजे त्यांना क्वालिटी स्पेंडिंग मनी असेल आणि ती वेळ सुद्धा त्यांची जी आहे ती छान जाईल याची गॅरंटी त्यांना ऑलरेडी आहे. सो गुड. आणि मग ह्या सगळ्या विषयांबद्दल बोलत असताना बरेच असे विषय आहेत जे आजकाल आपल्याला भेडसावत आहेत, त्याबद्दल पण मला असं वाटतं की वी कॅन टॉक. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती की इलेक्शन्स आलेले आहेत. आणि चित्रपट आपण बघतो आणि तो 3 तासानंतर आपण बाहेर येतो, पण इथे 5 वर्षांनंतर बाहेर यायचं असतं आपल्याला त्या व्यक्तीमधनं. सो काय क्रायटेरिया असतं जुई तुझा जेव्हा तू वोटिंग करायला जातेस? कसं सिलेक्ट करते त्या कॅन्डिडेटला की मला याला वोट करायचं आहे? मी खरं सांगू तर म्हणजे आता माझे खरंच सुरुवात झाली आहे. मी आता वोटिंग आता मी आत्ताच 22 झाले. सो त्यामुळे आत्ताच करायला लागले. मी अजून चाचपडते, मी अजून समजून घेते पॉलिटिक्स काय आहे आणि आपण कशा पद्धतीने. सो मला असं वाटतं की टू सून मी या विषयावरती काहीतरी बोलतो. हो, मी अजून बघतेय, मी ऑब्झर्व करते. ओके. रवी सर, तुम्ही सांगा की आता तुम्ही वोटिंग करत बरेच दिवस झाले असतील आणि कसा असतो तुमचा क्रायटेरिया जनरली माणसाला सिलेक्ट करत असताना? एकतर माझ्या एरियामध्ये जे कोण खासदार, आमदार, नगरसेवक उभे राहतात त्याच्यातले योग्य व्यक्ती कोण आहे जो माझ्या एरियासाठी काम करतो. अर्थात खासदार असेल तर तो देशासाठी तिकडे असतो, तर तो देशासाठी काय करू शकतो, त्याची तेवढी कुवत आहे का हे आपण बघितलं पाहिजे. आमदार असेल तर आपल्या राज्याचं आपण बघतो. नगरसेवक असेल तर मी माझ्या वॉर्ड्समध्ये त्यांनी काय केलंय, तो काय करू शकतोय. सो आपण ते क्रायटेरिया आपण नेहमी ठरवतो किंवा मी ठरवतो की हे 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, खासदारकी, आमदारकी आणि नगरसेवक पद. सो योग्य माणूस जर असेल मग तो कुठल्याही पक्षाचा असेल ना, पण तो योग्य असेल तर त्याला आपण मत दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी नेहमी करत आलेलो आहे. ओके, सो गुड. जसे असं आपण म्हणतो की वोटर्स लॉयल असतात, तसे कॅन्डिडेट्स आजकाल दिसत नाही जिथं आता. म्हणजे आज इथे तर उद्या तिथे. तू तशा लोकांना करतोस का वोट किंवा काय असतं तुझा क्रायटेरिया? तुम्ही कोणालाही वोट केल्यानंतर ज्याला कोणाला मत द्याल ते कुठे जातील याचा भरोसा कशाचाच उरलेला नाही आहे. ठीक आहे, तर तू नेमकं कोणाला वोट दिलंस ही एक गोष्ट. शिवाय कसं आहे ना, झाडं जशी आपल्याला वरकरणी वेगवेगळी दिसतात पण आतून मुळं त्यांची एकमेकांशी जोडली गेलेली असतात. त्यामुळे हे सगळे आतून जोडले गेलेले आहेत हे आपल्याला लक्षात येतं. वेगळेही होतात, परत एकत्रही येतात. कोण कुणाचं, कोण कुठे कसं चाललंय, काय, कोणी कुणाची सतरंजी उचलली, कोण कुणासाठी कुठे मार खायला गेला, कोण कुठे भांडण करून आला. तो कार्यकर्ते एकमेकांना, मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांना अधिकाधिक वेळ लागेल की काय, की अरे आपण कोणासाठी नेमकं भांडत होतो आणि मग आपलं काय आहे नेमकं. ही जी विश्वासार्हता आहे ती कुठे गेली, कुणाचं प्रतिनिधित्व करतायत ही माणसं, कुठे जायचं म्हणतायत नेमकं, नाही का. तर असे अनेक प्रश्न पडतात आणि गोंधळाचं वातावरण आहे सगळं सध्या. तर त्या गोंधळाच्या वातावरणात त्यातल्या त्यात कमीत कमी गोंधळ कुठे आहे तिथे जायचा प्रयत्न करेल माणूस. सरते शेवटी काय तो ते सगळा खेळ खंडोबा चाललाय ना. म्हणजे
खेळखंडोबा हा शब्द इतका सुंदर आहे खरं तर, पण या अशा गोष्टीमध्ये खंडोबाचं नाव घ्यावं पण वाटत नाही, नाही का. बरोबर. तर दुर्दैवी आहे जे आहे ते. पूर्वी चाड होती, निदान माणसाला लाज होती, शरम होती नजरेला. हां, अरे बापरे, यांनी पैसे खाल्ले, घोटाळा केला. आता म्हणजे आपल्याला, आणि आपण थोडेसे हे होत चाललो आहे, निबर होत चाललो आहे. आपल्याला नाही फरक पडत आहे. अरे खरं तर आपल्याला नाही फरक पडत आहे. एखाद्या लेकीवर बलात्कार झाला तर आपल्याला नाही फरक पडत आहे. चुकीचा माणूस, त्याच्यावर केसेस झाल्या, अटक झाली आपल्याला. आणि काय झालं, गोंधळाचं वातावरण यासाठी सुद्धा आहे की कुणाकडे बघायचं. बरोबर. सरसकट सगळेचे सगळे वाईटही नाही, सरसकट सगळेचे सगळे चांगलेही नाहीत. काही काही चेहरे नक्की आहेत की जे खरोखर काम करत आहेत, पण अगेन त्यांच्या बरोबर जी माणसं जोडली जातात मग कळत नाही ही माणसं कशी काय जोडली जातात. मग असं फार गोंधळाचं वातावरण आहे. संख्याबळ हे जास्तीत जास्त ओढण्याकडे कल आहे. दर्जा आणि कामाच्या वृत्ती म्हणजे गोंधळाचं वातावरण आहे. असं आहे. बट तू कुठून वोट करतोस, कोणता आहे तुझं कॉन्स्टिट्युएन्सी? मी पवईमध्ये आहे. पवईमध्ये. ओके. सो पवई म्हणा किंवा बँड्रा म्हणा किंवा BKC हा जो एरिया आहे, जो मला हे तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की एक 2000+ बॉर्न जे आहेत ना, त्यांचा याच्याकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे? बिंग अन ॲक्टर, यू आर क्वाईट इन्फ्लुएन्शियल ऑल्सो, सो पीपल लुक अप टू यू. पोल्युशन एवढं वाढलेलं आहे, आणि काल आम्ही सनसेट बघायला गेलेलो मरीन ड्राईव्हला, तो दिसला नाही, आणि फक्त अंधार खाली, वरती एक ऑरेंज लेअर, सूर्य दिसलाच नाही. कारण सूर्य कधीच बुडाला आहे, तो आधीच बुडाला आहे. तो आत्ता तुम्ही बघायला सुरुवात केली आहे की अरे दिसत नाही, बुडाला खूप आधीच. असं आहे. खरं. आणि मला यांना हे कळत नाही की यांच्या फक्त माझीच नाही, तुमची पण पुढची पिढी इथेच असणार आहे. आणि मला फार पूर्वी वाटायचं, 25 वर्षापूर्वी विचार केला होता का की असं पाणी हे बाटलीतनं विकलं जाईल. त्यामुळे लक्षात घ्या, येणाऱ्या काळामध्ये मग ऑक्सिजन बार असतील. खरं. ऑक्सिजन, वैयक्तिक ऑक्सिजन घेऊन फिरेल माणूस. आणि काय माहिती, ते पृथ्वीची तिरडी एरवी परडी, फुलांनी भरली जळो देवा भली, असं जे मर्ढेकर म्हणतात ते खरं होईल की काय, की आणि आपणच जाळतोय. खरं. जगाच्या पाठीवर कुठलाही प्राणी असा नाही की जो या पृथ्वीचं नुकसान करतोय, एकही प्राणी नाही. आपणच आहे. आपण सोडल्यास तर काय कोणाच ठाऊक. मी पण आता मी पवईला राहतो, तर पवईला पूर्वी जंगलच होतं ना. हो. ते जंगल तोडूनच माझी बिल्डिंग तयार झाली ना. बरोबर. मला ते फार नंतर कळलं, पण शेवटी मग मी ज्या घरात राहतोय मग ते काय आहे, माझ्या घरात मी मार्बल मी वापरलेलं नाही अजूनपर्यंत, पण अनेक घरांना मार्बल आहे. मग ते कुठून येते? डोंगरातूनच येते ना, खाणीतूनच येते ना. काय मग एक दिवस तोडा, सगळं फोडा, आणि मग बघा काय होतं तुमच्या पुढच्या पिढ्यांचं. पुढच्या पिढ्या फक्त एवढं नक्की म्हणतील की तुम्ही काय केलं, असं नक्की होईल. सो आधीच्या पिढ्या अशा म्हणायच्या, जसं माझ्यापर्यंतची, काय पप्पा तुम्ही कमावून नाही ठेवलं, तुम्ही जर गडगंज ठेवला असं म्हणणारी जी माणसं आहेत ना, तुम्ही कमवून नाही ठेवलं. पैशांच्या बाबतीत म्हणशील तर मला ते अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत लेम वाटतं, अत्यंत नेभळट वाटतं. कारण तुम्ही जन्माला आला, तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी शिक्षण दिलं, तुम्हाला लहानाचं मोठं केलं, बास झालं की. 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, डोकं दिले, डोळे दिलेत, कान दिलेत, थोबाड दिले, कमवा. तुम्हाला ते आई वडिलांना जन्माला पण घालायचो, पैसे पण, दौलत पण ठेवायची, आणि हे पण असं नसतं ते. हां, मला हे नक्की वाटतं की आपण निसर्गाविषयी, थोडंसं जगण्याविषयी, क्वालिटी जे जीवन आहे त्याच्याविषयी थोडंसं बरोबर आहे सजग असलं पाहिजे. तेच लहान मुलं पुढची म्हणतील की काय तुम्ही त्यावेळेस झाडं वाचवले असते तर आज आम्हाला एवढा त्रास नसता, कदाचित असं होऊ शकतं. जुई, तुझे व्ह्यूज काय? नक्कीच हे खूप दुर्दैवी आहे मला असं वाटतं. म्हणजे जेव्हा असं बघितलं जातं ना, तेव्हा मला खरंच आता जो मधला लॉकडाऊनचा काळ होता तो आठवतो, आणि असं वाटतं की यार नाही म्हटलं तरी बरंच गोष्टी इतकं अर्थातच बाहेर
जे चालू होतं ते वाईट होतं. बरोबर. कोरोनामुळे लोकांना त्रास होत होता हे ते, पण त्यामुळे जे थांबलं होतं ना सगळं, आणि त्या थांबण्याबरोबर गाड्या हे ते जे काही सगळंच AC म्हणा अनेक गोष्टी बंद झाल्या होत्या, आणि कुठेतरी तेव्हा आत्तापेक्षा नक्कीच पोल्युशनचं प्रमाण म्हणजे जाणवत होतं. त्याच्याबद्दलच्या न्यूज आपल्या कानावर येत होत्या. 6-8 महिने बंद होतं, हो. डॉल्फिन्स आल्या होत्या. हो, मग काय तर मला असं वाटतं की काही करू शकत नाही खरं तर, पण काहीतरी केलं पाहिजे. माणसावर जेव्हा सामूहिक संकट येतं ना तेव्हा तो सुधारतो. करेक्ट. व्हेरी ट्रू. सामूहिक यायला पाहिजे. मुंगीने चावा घेतला तर त्याला वाटत नाही, डायनॉसॉर आला पाहिजे मग पळतो तो, मग एकत्र पळतात सगळे. तसं आहे, कोरोना संकट जीव जायला निघाला होता ना, बरोबर. म्हणून जरा शहाणा असं वाटलं होतं की शहाणा झालाय रे. हो या, खरंच. हा, पण जरा ते ये रे माझ्या मागल्या आहे ते मजा आहे. न्यू लाईफ, न्यू चॅलेंजेस. आणि आधी जेव्हा चॅलेंजेस होते तेव्हा सगळे एकत्र झाले, आणि आता चॅलेंजिंग सिच्युएशन क्रिएट होते. बट जितू दादा, तुझा आणि नाशिकचा फार जिव्हाळ्याचा संबंध आहे. तुझ्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाला म्हणूनच नव्हे तर कदाचित तुला नाशिक असंही आवडत असेल. खूप आवडतो. आणि म्हणजे तर मी पण नाशिकचाच आहे, आणि बऱ्याच गोष्टी नाशिकच्या सुंदर आहेत. त्यापैकी एक म्हणजे हिरवळ, तपोवन. आणि त्या तपोवनामध्ये सध्याच्याला साधुग्राममुळे जे सुरू आहे, आणि तिकडे असं म्हणतात की झाडं तोडली जाणार आहेत. तू ते बघितलंस का, किंवा तू अवेअर आहेस का त्या गोष्टी? बिलकुल. मी माझ्या सोशल मीडियावरून त्याच्याविषयी बोललो पण आहे. नाशिकमधली झाडं कशाला, कुठलीही झाडं ही, आणि झाडं ती उचलून दुसरीकडे लावता येतात, पण त्यासाठी खर्च येतो. तो खर्च करायला आपण तयार आहोत का? आणि स्वतः साधू तरी कसे हो म्हणतील तिथे राहायला? जो खरा साधू आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणणारे तुकोबांची आपली परंपरा, आणि आपण त्यांची मुलावत असं म्हणतो ना, त्यांचा महाराष्ट्र म्हणतो ना, मग ते त्यांना तरी कसं मान्य होईल असं मला वाटतं. पण याचबरोबर मला वाटतं की माझ्या हातात काय आहे, मी माझ्या घरामध्ये जे ग्रिल एरिया आहे तिथे झाडं लावतो, आणि झाडाची जर अशी 2-3 फुटाची झाली की मी ती काढतो आणि खाली माझ्या कॉलनीत जाऊन लावतो. तर अशी मी अनेक झाडं लावली, त्यापैकी 7-8 झाडं जगली आहेत आणि छान मोठी झाली आहेत. तर मला आनंद वाटतो की मी हे करू शकतो, ते मी करतोय. बाकी शेवटी काय ना, जे तोडतायत त्यांनाही इथेच राहायचं आहे, त्यांच्या मुलांना आणि आपल्याही. त्यामुळे नुकसान काय फक्त आपल्याच लेकरा बाळांचं नाही, येणाऱ्या सगळ्या पुढच्या पिढींचं नुकसान आहे. आणि हे जर आपण नाही ओळखलं तर मग आपण काय मजा आहे आपली. अच्छा, है ना. आणि बाकी तू नाशिकला जे म्हणतोस जाताना हिरवळ डोंगर होतं एक अख्खाच्या अख्खा, गेला की रे? 3 डोंगर आहेत, है ना. आणि प्लीज याच्यात फुटेज टाका त्या 3 डोंगरांची. गायब झाली आहेत, अर्ध असं करून 3 डोंगर. हा, मग एक दिवस येणाऱ्या काही शे वर्षानंतर फक्त मैदान असेल, असं डोंगर नसतीलच, पाणी अडवलं जाणार नाही, पाणी जिरलं जाणार नाही. मग त्यावेळेला काय होईल, काय म्हणू त्याला, ते अधपतन होत चाललेलं आहे. ते डोंगर खाणारी जमात झाली आपली. हा, डोंगर फायलीत गुंडाळलेला डोंगर. नंतर मजा येणार आहे. आपण मरून जाऊ तोपर्यंत इंटरव्ह्यू काढून बघतील लोक. जिथं आता मी प्रत्येक येणाऱ्या कलाकाराला ही गोष्ट विचारतो, म्हणजे विचारतोच, मराठी चित्रपटाचा टक्का कसा वाढवू शकतोय बघण्याचा आणि क्वालिटीचा सुद्धा. कारण चित्रपट जे आहेत ते येतात तर भरमसाठ, आणि मग त्याच्यामुळे चांगल्या क्रिएटर्सचं फार नुकसान होतं. हे तर बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे. रिसेंटली सुद्धा बरेच चित्रपट छान आले, सुंदर आले, पण बघितले गेले नाही कारण भरमसाठ चित्रपट आलेले होते. काय सांगशील? लोकांना सवय लागलेली आहे OTTवर गोष्टी बघण्याची, पण लोकांना दोष देऊन चालणार नाही. भरमसाठ चित्रपट काढणाऱ्या लोकांकडे बघितलं पाहिजे की ते का भरमसाठ चित्रपट करतायत. प्रत्येकाला करता येऊ शकतात भरमसाठ चित्रपट. आपली कलाकार म्हणून, सर्वप्रथम कलाकार म्हणून काही जबाबदारी आहे का? अभिनेता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून, निर्माता म्हणून, शेवटी आहे हा व्यवसाय.
मोठा मासा छोट्या माशाला खाणार म्हणजे खाणारच. बरोबर. आपली बांधिलकी आहे का, हेतू आहे का योग्य, हेतू योग्य असेल, प्रामाणिकपणा असेल, तडफड असेल की नाही करूया चांगलं काहीतरी करूया आपल्या प्रेक्षकांसाठी, तर प्रेक्षक येतील. प्रेक्षक मूर्ख नाही आहेत, प्रेक्षकांना कळतं. आणि प्रेक्षक हे म्हणतो आपण झाडं, हवा, हे ते पाणी, माणूस तडफडत जातोय, कामाला येतोय, एवढी मेहनत करतो, त्याच्यावर परत टाकायचं हां तुम्ही मराठी चित्रपट बघत नाही. ते काही येड आहेत का? त्यांना जर आवडलं तर येतील ते, आणि ते बघतात की चालवतात की चित्रपट. खरंय. पण मेकर्सची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे ना. किती लोक फार प्रामाणिकपणे चला आपण काहीतरी वेगळा प्रयत्न करूया म्हणून करतात. आणि तुम्ही वेगळं केलं म्हणून प्रेक्षकांना वेगळं वाटणार आहे का? नाही, तर त्यांना वाटलं तर ते येतील. प्रेक्षकाभिमुख कला आहे आणि व्यवसाय आहे, हे विसरता कामा नये. मग त्या व्यवसायाच्या चौकटीत बसणारं आज का बरं फक्त मराठी कशाला, हिंदी चित्रपट सगळे कुठे चालत आहेत, मोठमोठ्याले स्टार्स त्यांचे चित्रपट चालत नाहीत. बरोबर आहे. प्रेक्षक ठरवतो, प्रेक्षक बदलत जातो, प्रेक्षक बदलत चाललाय. त्याचं भान आहे का, ते भान ठेवून बनवत आहे का? बरोबर. तुझ्या प्रश्नाचंच उत्तर आहे. भरमसाठ चित्रपट येत आहेत. काय येत आहेत? कोण बनवते भरमसाठ चित्रपट? मराठी चित्रपट बनवायला, दिग्दर्शित करायला एकच गोष्ट लागते, इच्छा. निर्माण करायला पैसा, त्यामागे विजन, त्यामागे गोष्टी. आणि ते सुद्धा मी कधी बोलतोय, आज मी 2004 साली माझा पहिला चित्रपट केला, त्यानंतर आज बोलतो मी 20 वर्षांनी, की मी जेव्हा गोष्टी हळूहळू बघत गेलो, आजही मला सगळं माहिती असं नाही, पण मला हेतू कळतो, कोण कुठल्या हेतूने करत आहे ते मला कळतं. आणि ज्याचा हेतू चांगला नाही त्याच्याबरोबर मी उभा राहत नाही. ओके. मला नाही वाटत की इथे जायला पाहिजे. ग्रेट. माझ्यापुरतं मी ठरवलं आहे. त्यामुळे माझा प्रयत्न, ज्यांचे हेतू चांगले आहेत, ज्यांचे वेगळे आहेत चित्रपट, ज्यांना खरोखर, म्हणून तर मी राजू सत्यमसारख्या निर्मात्याबरोबर मी उभा आहे की त्यांना दाखवला बाबा धारिष्ट. आता तो एक तेलुगू माणूस आहे आणि मराठी चित्रपट काढला, आणि त्यांनी ठरवलं होतं की पहिला मी मराठी चित्रपट काढीन. अरे बापरे. हो. आज आमचे जे सुनील शेट्टी सरांपासून, सलमान खान साहेबांपासून ते सगळेजण जे व्हिडिओज देतात ते कुणामुळे देतात का? माझ्यामुळे. आमच्या कुणामुळे नाही, तर राजू सत्यम यांचे मित्रमंडळी आहेत, फराह खान मॅडमपासून ते सगळे, सगळं तेच सांगतो. सलीम खान साहेब, सलमान सर, राजू सत्यम यांचे मित्र आहेत ते. आता ती राजू सत्यम या माणसाची आयुष्यभराची पुण्य आहे जी या चित्रपटाच्या मागे लागली आहे. आता बघूया प्रेक्षक काय म्हणतात. खरा राजा प्रेक्षक आहे. खरं. फक्त माझी एवढीच विनंती आहे की काकणसारखा चित्रपट असेल जो आता खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, किंवा बघतोस का मुजराकर, चोरीचा मामला आता खूप ट्रेंड होतोय, त्यावेळेला हे चित्रपट जर चालले असते तर त्या निर्मात्यांचा फायदा झाला असता. खरं. त्यामुळे OTTवर येण्याची वाट पाहू नका, चित्रपटगृहात जा, बघा. नाही आवडला तर सांगा, नाही आवडला नका जाऊ, आवडला तर सांगा, जा. निर्मात्याचा फायदा होऊ दे, असं आहे. निर्माता जगला तर आम्ही सगळे जगू. ट्रू. म्हणजे अचानक तो काकडमधला लहान मुलगा, त्याला चित्रपट मिळायला लागले म्हणजे काय, तो चांगलाच होता रे त्यावेळेला. तो एवढा लहान असताना चांगला होता. उन्हाळ्यामध्ये त्यांनी काय काम केलं? मग जो चांगला आहे त्याला काम मिळणारच आहे नंतर. शिवाजी पण 7 लागते. पण तो चित्रपट जर तेव्हा चालला असता तर विचार कर, त्या मुलाला आणखी काय मजा आली असती त्यावेळेला. हा, आता मारे सांगतात ते किसू, त्याच्यावर मीम बनतात, काय जे काय बनतात ते काय प्रेक्षक इतकं अनाकलनीय आहे ना की काय चालेल. गोदावरी थिएटरमध्ये तेवढा नाही चालला जेवढा चालायला हवा होता. बरोबर. नॅशनल अवॉर्ड मिळाला. आता लोक गोदावरी बापरे काय आहे हे, काय माहिती. ते OTTवर येण्याची वाट बघू नका, चित्रपटगृहात जा. फील वेगळा असतो, चार्म वेगळा असतो, एक ती मजा वेगळी. आपण आवाहन करू शकतो, पण शेवटी मी हे पण सांगतो, प्रेक्षक मूर्ख नाहीत, त्यांना कळतं काय बघायचं आणि काय बघायचं नाही. खरं. त्यांना कळत असतं. आणि हा म्हणजे किसूबद्दलचा एक मीम आहे, तो मला तुझ्यासोबत प्लीज, जा इथून का आलास, असं बऱ्याच लोकांना वाटतंय की 2025 गेलं त्यांचं. म्हणजे बऱ्याच लोकांचं 2025 वॉज नॉट गुड. 26 कडनं त्यांना फार अपेक्षा आहेत. तुम्ही सांगा सर, हाऊ वॉज 2025 आणि 26 कडनं काय अपेक्षा आहेत? 26 कडनं खरं तर हा चित्रपट आल्यावर लोकांनी पाहावा, त्याचा आनंद घ्यावा ही अपेक्षा, आणि चांगलं काम करता यावं, चांगली
अजून अजून वेगळे प्रयोग करता यायला पाहिजे. स्वतःच्या मेंदूला सतत सतत आपण खाजवता आलं पाहिजे आपल्याला. असं काहीतरी सतत करता आलं पाहिजे आणि ते मिळालं पाहिजे. ओके. आणि करत राहण्याची जी काय आपल्याला सवय आहे ती तशीच राहू दे. परमेश्वराने ती सतत चालू राहू दे. अदरवाईज घरी बसलो तर वेळ होऊ आम्ही, असं आम्हाला वाटतं. ते सगळ्याच कलाकारांचं असतं सर. जुई, तू सांग, काय 25 कडनं तुझं राहून गेलेलं आहे आणि 26 कडनं कम्प्लीट करायची अपेक्षा आहे? राहून गेलं असं मी नाही म्हणणार. असं मला असं वाटतं दरवर्षी मला व्हॉट वॉज द हायलाइट ऑफ युअर 25? हायलाइट म्हणजे 2 चित्रपट आले माझे. बरोबर. तेही सलग आले एका आठवड्याच्या अंतरावरती, झापूक झुपूक आणि गुलकंद. आणि चांगलं यश मिळालं गुलकंदला, तो त्याचा एक वेगळा आनंद होता. बरोबर. त्यानंतर खूप अनएक्सपेक्टेडली जी माझी डेब्यू फिल्म होती लाईक आणि सबस्क्राईब, त्यासाठी मला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला यावर्षी डेब्यू ॲज अ बेस्ट डेब्यू. सो ते एक खूपच अनएक्सपेक्टेड होतं मला की असं होऊ शकतं, तर तो एक हायलाईट असं म्हणू शकते. बाकी आय थिंक मी काय घेईनपेक्षा मला असं वाटतं दरवर्षाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हाच असतो की मला असं वाटतं की आपण ग्रो करत राहिलं पाहिजे. सो ते ज्या पद्धतीने मला करता येईल ते मी म्हणजे मला आठवतं की मी दरवर्षी एक डायरी लिहिते शेवटी, म्हणजे त्या 31st की या वर्षभरामध्ये आपण काय काय केलं, काय काय चुका झाल्या आपल्या किंवा काय काय बरोबर केलं आणि मग आता मला काय कशावर काम करायचं हे मी फक्त 31 तारखेला लिहिते. सो मला वाटतं की तीच मजा आहे. दरवर्षाकडे अजून छानच गोष्टी व्हाव्यात हे एक्सपेक्ट करू शकतो आणि ग्रोथ मला असं वाटतं मी दरवर्षाकडे बघताना ती एक्सपेक्ट करते. सो गुड. आणि तू जसं म्हणालीस झापूक झुपूक, हो. तशी तर ग्रोथ सगळ्यांचीच व्हावी आहे. माय गॉड. म्हणजे त्या मुलाला आता ब्राझीलमध्ये सुद्धा खूप जास्त डिमांड आहे. आणि सूरजने तसं काय केलंय, त्याच्या रील्स व्यतिरिक्त चित्रपट केलाय, बिग बॉस केलंय आणि इंटरनॅशनली त्याला आता खूप जास्त ट्रेंडिंग. बरोबर. त्याला असते का ग ह्या गोष्टीची कल्पना? काही कल्पना आहे त्याला, पण मला वाटतं तो खूप साधाच आहे तसं बघता. आणि म्हणजे मला त्याची एक गोष्ट इतकी आवडली, त्याच्यात प्रचंड कॉन्फिडन्स आहे, खूप जास्त. आणि मला कधी कधी वाटतं ना तितकं कधी कधी असावं स्वतः बाबतीत, तेव्हा तुम्ही कुठेतरी पोहोचू शकता. कधी कधी तुमच्याकडे टॅलेंट असतं किंवा तुमच्यात ते हे असतं, पण तुमच्याकडे नसतो तो कॉन्फिडन्स. म्हणजे मला आठवते तो ना दर दिवशी असं बोलायचा की मी बेस्ट आहे, मला हे जमलंय. म्हणजे मला आठवते केदार सरांना दर शॉट नंतर तो येऊन विचारायचा की मस्त केलं ना मी. सो मला असं वाटतं हा कॉन्फिडन्स आहे त्याचा, त्यामुळे तो पोचलाय, त्याच्या चाहत्यांना आवडतो. खरंय. जितू दादा तू सांग, 25 कसं होतं आणि 26 कसं असायला पाहिजे तुला वाटतं? मी आयुष्याच्या तंगड्यात तंगडं घालत नाही. जे घडतंय ते बघत राहतो, घडू देतो. आणि मी काही कोणी इतकं महत्त्वाचं नाही. निसर्गाला ज्याची गरज आहे निसर्ग त्याला ठेवेल, ज्या स्वरूपात ज्या रूपात. माझ्याकडे प्रामाणिकपणा, माझा हेतू तुझं नीट असेल तर बाकी जे घडतंय ते घडू देतो मी. माझ्या हातात जे आहे ते करणं. मी माझ्या परिवाराच्या प्रती जे माझी कर्तव्य आहेत, समाजाप्रती जे कर्तव्य आहेत, त्या भावनांविषयी सजग राहणं. बाकी आपण काही इतके महत्त्वाचे नाही यार. जोपर्यंत निसर्गाला वाटते निसर्ग ठेवेल तेव्हा वाटलं नाही आपण काय मजा आहे सगळ्याचं. एवढं कुठे ते यायला 91.1 FM वाले सगळं असं जितेंद्र जोशीचं काय म्हणणं आहे असं थोडं असतं. ते आला कसा 24 गेला, 23 गेला, 22 गेला कळलं नाही. आता 25 पण गेला, 26 बघूया 26 काय देतोय. सरप्राईज फॅक्टर मेंटेन ठेवूयात भाई. मी म्हणतोय रोजच हॅपी न्यू इयर आहे माझा. रोज उठतो तुम्हाला वाटतं हॅपी न्यू इयर. मग हे इंग्रजी नवीन वर्ष आहे, मग ते गुढीपाडव्याला म्हणतो अच्छा हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा. काहीतरी माणसाला कारण लागतं. हॅपी न्यू इयर का उगाच आला. 31 डिसेंबर आला मग चला पार्टी करू, दारू प्या, चला हे पार्टी करूया. बाकी मग तो ते काय ना दुसऱ्याच दिवशी आदल्या दिवशी माणूस हे पाठवतो, अरे बघितलंस का ह्या मुलीचं ह्या अत्याचार केला, तो कसा सुटला आणि तो असा हे आता पॅरोलवर, अरे मग झाडांना कसं वाचवाय, आणि लगेच ते दुसऱ्या दिवशी हॅपी न्यू इयर. अरे कसला हॅपी न्यू इयर.
व्हॉट काइंड ऑफ न्यू इयर इज दिस? काय नेमकं विसरताय, काय नेमकं हवं आहे? हेही आहे, तेही आहे, तेही आहे, एक्झॅक्टली काय आहे? बरोबर आहे. अरे तिथे, अरे काय तो हल्ला झाला, अरे तो ॲक्सिडेंट झाला, अरे ते हे झालं, अरे बापरे हे बघ ही किती माणसं मेली, आणि तू पार्टीला का नाही आलास? मग दुसऱ्या दिवशी, अरे कुठे होतास? अरे नाही नाही, मी आज कोणी दूध पिऊन साजरं करते, कोणी दारू पिऊन साजरं करते, कोणी कसं. काय साजरं करतायत नेमकं? काय नेमकं हवं आहे बरोबर आहे. तुम्हाला? ते मनोरंजन काय करताय? फसवताय का स्वतःला? काय एक्झॅक्टली काय कसलं ते म्हणतात ना, नाना पाटेकर, नाना काका जातो म्हणतो, क्या रे क्या कर रहे हो, ये नाच गाना बंद करो, सो जाओ चलो. तर ज्याला कुणाला नाचायचं त्याने नाचावं, डीजे लावावा, बाकी ती धुंदी आहे, नशा आहे, आखरी उतरेगाही, खरं आहे. उतरणारच आहे खाली. आणि मग जेव्हा येईल सजगता येईल तेव्हा बघा काय वाटतंय. खरंच हॅपी न्यू इयर. कुठला न्यू इयर? आपण नेमकं काय ठरवतोय? आत्ता हा इंटरव्ह्यूज बघ ना, चित्रपट, झाडं, समाज, हवामान, न्यू इयर. काय एक्झॅक्टली कुठे आहोत आपण? आणि जरा थांबून बघितलं पाहिजे या सगळ्याकडे, असं मला वाटतं. करा ना, साजरं करा ना. नवीन वर्ष साजरं तर केलंच पाहिजे. कितीतरी प्रकारे साजरं करण्याचे. सकाळी लवकर उठून व्यायाम करून साजरं करता येऊ शकतं. कुठल्या तरी वृद्धाश्रमात जाऊन साजरं करता येऊ शकतं, जिथे कोणीच जात नाही. जिथे कोणीच जात नाही तिथे जातोय का आपण? आपल्या मनाच्या तळाशी जिथे आपण कधीच जात नाही, सगळे हॅक असे सगळे डिकचिक 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 डिकचिक, त्याच्यामध्ये आपलं संगीत आपल्याला ऐकू येतंय का? आपल्याला कुठलं गाणं नेमकं ऐकायचं आहे? बरोबर नाही का? आहे एक रेडिओ चॅनल चाललाय म्हणून, आपलं काहीतरी चाललंय म्हणून ऐकतोय, पण त्याच्यातनं नेमकं ऐकायचं काय आहे? वेळ तर जाणार आहे, तू काही करू नको. काळाचा महिमा असा आहे, ती पृथ्वी फिरणार आहे, तो दिवस उगवणार आहे, परत मावळणार आहे, दिवस जाणार आहे. खरोखर तुमची वर्ष कशी गेली तुम्हाला कळली आहेत का? ज्यांना कळली आहेत ते शहाणे. जर नसेल कळलं तर आताही वेळ गेलेली नाही आहे. जो काही उरलेला काळ आहे तो अत्यंत सजगपणे, हेतू जगण्याविषयीचा अत्यंत नितळ ठेवून, क्रिस्टल क्लिअर ठेवून, मग तुम्हाला जे वाटत असेल, तुमचं सत्य तुमच्याकडे. जितेंद्र जोशी काय सांगतो त्याला काही अर्थ नाही. जितेंद्र जोशीचा त्याच्याकडे. आपलं आपल्या मुलांनाही लागू होत नाही. मुलं प्रत्येकजण स्वतंत्र आहे, पण समाज म्हणून जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा काय हवं आहे नेमकं आपल्याला हे ठरवता आलं पाहिजे. आणि जी आपण साईड चूज करू तिथे आपल्याला जाता आलं पाहिजे. ट्रू. रिसेंट मी जो लास्ट एन्काउंटर ऐकलेला तो अक्षय म्हणून एक होता, बदलापूरचा मुलगा, आणि त्यांनी असंच लहान मुलीवरती अत्याचार केला होता. त्यानंतर त्याला कोर्टात घेऊन जात असताना त्याचा एन्काउंटर झाला. ड्यू टू सम रिझन्स पोलिसांवरती केस सुरू आहे. तुझाही मॅजिकमधला रोल एन्काउंटर स्पेशलिस्टचाच आहे, किंवा तू एन्काउंटर केलेला आहे. एकंदरीतच अशा प्रवृत्ती ज्यांच्यावरती काही उपायच निघत नाही वर्षानुवर्ष, आणि मग त्याच्यानंतर मग असं होतं की ती केस जाते, थप्पीला पडते, आणि मग त्याच्यानंतर त्या तारखा सुरू होतात, नंतर मग पेरोल पण मिळतं किंवा मग जामीन पण होतो. तू फार वैतागलेला दिसतोयस ह्या सगळ्या गोष्टीतनं, की आपण विसरून जातो माणूस म्हणून की त्या गोष्टी पण अजून लावून धरल्या गेल्या पाहिजे होत्या. ज्या दिवशी तुम्हाला मुलगी होते ना त्या दिवशी तुम्हाला कळतं, त्या दिवशी लक्षात येतं तुमच्या. जर लक्षात येत नसेल तर मग काय. सो एन्काउंटर स्पेशलिस्टची तुला काय उत्तर काय थोडी गरज आहे का? एन्काउंटर स्पेशलिस्टची अजून वाटतं का तुला असायला हवे, म्हणजे लोकांमध्ये जरा जरब असेल? नाही, मी ते ठरवणारा कोणी नाही की एन्काउंटर जीवे मारलंच पाहिजे का, हे मी ठरवणारा नाही आहे. पण तू अत्यंत घृणास्पद गोष्टीला अत्यंत विषारी शिक्षा झालीच पाहिजे, जबर शिक्षा झालीच पाहिजे, आणि लवकरात लवकर याचे निकाल लागले पाहिजेत. त्यांना खूप कडक शिक्षा झाली पाहिजे, मग ते कोणीही असोत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे या मताचा मी आहे. ओके. आणि त्याचं शिक्षण जे ते लहानपणापासून
स्त्रियांना जसं शिकवलं जातं ना की असं नाही असं राहा, हे कपडे नाही असं असं बोल, असं उठता बसताना है ना, अंग झाक, ती लाज पुरुषांच्या डोळ्याला दिली पाहिजे आधी लहानपणापासून, तर काहीतरी त्याचा बदल होईल. आपल्या मुलींपेक्षा आपल्या घरातल्या मुलांना जास्त काही, सगळे पुरुष तसे नसतात बरं का. मी अनेक पुरुषांना भांडताना बघितलेलं आहे. आम्ही कांदिवलीला एक मुलगी होती, टाइम्स ऑफ इंडियामध्ये कामाला होती, तिच्यावर हात टाकला होता एका माणसाने. ती मुलगी आणि मी आयुष्यात तोपर्यंत कोणाला मारलं नव्हतं. आम्ही मारत पोलीस स्टेशनला नेलं होतं. आमच्या तिप्पट होता, ती आणि मी मिळून आमच्या तिप्पट होता तो. आम्ही मारत नेलं होतं. आणि तेव्हा पोलिसांनी आम्हाला विचारलं देखील नाही की यांनी काय केलंय. सुरू झालं डायरेक्ट. आपले पोलीस पण खूप जबर आहेत. आपण महाराष्ट्रात राहतो, काय आता मी शिक्षा जबर झाली पाहिजे एवढंच मला वाटतं. बाकी एन्काउंटर करा म्हणणार मी, कोणाचा जीव घेण्याची माझ्याकडे तो हक्क नाही, असायला नको. दुरितांचे तिमिर जाओ. रिसेंटली काय लिहिलंयस तू? काहीच नाही. गाणी लिहिली आहेत. तिघी नावाचा चित्रपट आहे, तो 6 मार्चला रिलीज होईल. अच्छा. भारती अचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसेचा. अच्छा. जी विशा काळेने डिरेक्ट केला. त्याची 3 गाणी लिहिली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. कविता वगैरे लिहिणं नाही, आत्ता काहीच लिहिलेलं नाही. कविता करून होणार काय, जाईल का होतं झटकून पाय, काही होत नाही. अच्छा. आता नाही लिहित, ते लिहिले गाणी लिहिलेत, ते येतील, ते तुम्ही वाजवालच. चांगली झाली गाणी. शेवटचं लिहिलं ते हेच, त्याच्या आधी आरपारचं टायटल ट्रॅक. हो, बाकी काय नाही. ओके, ग्रेट. खूप छान आणि मस्त गप्पा झाल्या. छान वाटलं आणि काहीतरी एनलाइटनिंग असं काहीतरी झाल्यासारखं वाटलं. चित्रपटसुद्धा मॅजिक नावाचा आहे म्हटल्यानंतर काही वेगळं सांगायची गरज नाही, पण मजा आली. आणि थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी. आम्ही तर नक्कीच लोकांपर्यंत पोहोचवू, पण लोकसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यांनासुद्धा विनंती की जा आणि मॅजिक नक्की 1 तारखेला बघा. थँक्यू मित्रा, थँक्यू. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.